वातावरण तुम्हाला सांगतो भाजपचं आहे आमच्या गावात. आणि तुम्हाला सांगतो असा उमेदवार दिलेला आहे की तानाजी अप्पा जरादारला की भयानं तळागाळापासून काम केलेले आहेत आमचे तानाजी अप्पा. तर भयाचे एवढं भरपूर आमच्या गावात लक्ष आहे. आणि आमच्या गावचे तुम्हाला सांगतो भाजपला तुम्हाला सांगतो मत जास्त पडते. जिल्हा परिषदेच्या मार्फतून भरपूर विकास झाला आहे. तुम्हाला सांगतो छोटू भयाचं एवढं लक्ष होते की लाडक्या बहिणीचं तुम्हाला सांगतो 100% बहिणीवाला इथं लाभ मिळतो आहे. आणि बरेच कामं तुम्हाला सांगतो जिल्हा परिषदेच्या मार्फत रोडचे कामं, शाळेचे कामं, पुन्हा तुम्हाला सांगतो नालीचे बरेच कामं झाले. पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या मागल्या प्रमुख तुम्हाला सांगतो आता मंजूर भयांना 1,80,00,000 दिले आहेत. तरी आमच्या गावातले भाजपचे नेते अभिमन्यू तुंगी दोन संपर्क केल्या लगेच रस्ता तुम्हाला सांगतो भयानक ताबडतोब तुम्हाला सांगतो गुत्तेदारला बोलून नंबर 1 मध्ये रस्ता केला जाता. दुरुस्ती नंबर 1 झाला. तुम्हाला सांगतो आता तुम्हाला सांगतो 4 वाहन एका टाइमला देतात. तेवढं नंबर 1 भयानक करून दिल्यात. आणि थोडे दिवसामध्ये तुम्हाला सांगतो ते काम चालू होणार. मोठं काम 1,000 म्हणजे 1,80,00,000 गुत्ता आहे. आणि तुम्हाला सांगतो आता ताबडतोब आता भया कसं अभिमन्यू तुंगे आम्ही शिवराज पाटील गेलतो तिथे. गेल्यावर तुम्हाला सांगतो भया कशी ताबडतोब तुम्हाला सांगतो गुत्तेदारला इकडे पाठवले. आणि नंबर 1 तुम्हाला सांगतो यात्रेकऱ्याला जाण्यासारखा रोड करून भयानक करून दिले. कच्चा रोड. येणाऱ्या काळामध्ये गावामध्ये काय सध्या वातावरण काय म्हणते, बाकीची जनता काय म्हणते? आता तुम्ही एक गावातले नागरिक म्हणून तुम्हाला विचारतो, गावातल्या बाकीच्या लोकांमध्ये काय मनामध्ये काय चालू आहे त्यांच्या सध्या? भारतीय जनता पार्टी चालू आहे का काँग्रेस चालू आहे? काय त्यांच्या मनामध्ये काय चालू आहे सध्याच्या? आता कसं सांगतो तुम्हाला आमच्या गावात पुरा भाजप मांडले. भारतीय जनता पार्टीला तुम्हाला सांगतो भारतीय जनता पार्टी म्हणतात. नमस्कार, आपलं नाव काय? माझं नाव तुंगे अभिमन्यू. काय हर पक्षाचे आहेत, काँग्रेसची, बीजेपीचे आपल्या गावात प्रचार करत आहेत. एक पिढी झालेली आहे प्रचाराची तुमच्या गावामध्ये. काय विकास काय म्हणतात, काय विकासाच्या मुद्द्यावर बोलत आहे सध्या तुमच्या? विकासाच्या मुद्द्यावर रस्ते, नाल्या, लाईट, शाळा, अंगणवाडीची दुरुस्ती. आता आमच्या गावामध्ये जिल्हा परिषदच्या माध्यमातून अंगणवाडीची दुरुस्ती झालेली आहे, शाळेची दुरुस्ती झाली आहे, रंगरंगोटीचं काम झालेलं आहे, पुन्हा रस्त्याचे काम झालेले आहे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून. आता भविष्यामध्ये काय करते ते आणि सांगतील ते, म्हणजे आणि कुणाचा हे तयार झालेलं नाही, वचननामा तयार झाला नाही दोघांचा बी. याच्या अगोदर जर विकास कामं म्हणलं तर प्रामुख्याने काय काय जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी कामं करायला पाहिजे? आणि कसं या अगोदर 4 वर्ष प्रशासकीय होतं, त्या अगोदर तुमच्या गावात जिल्हा परिषदचे या अगोदर जिल्हा परिषदेचे उमेदवार होते संजय दोरे. तर त्यावेळेस काय काय कामं झालेली आहेत असे? आपले जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती त्यांच्या माध्यमातून झालेले आहे. पुन्हा घरकुल आलेले आहेत, 39 घरकुल आहेत, विहिरी आहेत 15 आणि गोटीज आहेत 20. आणि अपंगाला शिलाई मशीन, मिरची कांडप व्यवसायासाठी मिरची कांडप दिलेला आहे, शिलाई मशीन दिलेली आहे. पुन्हा शेतकऱ्यासाठी गोटे दिलेले आहेत, सांगितले जेवढे हे दिलेले आहेत. अजून काही दुसरे रस्ते वगैरे कशा पद्धतीने? आता आपल्या तुमच्या सांगायचं गेलं तर तुमच्या गावाला याचं म्हणल्यानंतर रस्ते एवढे बिकट होते की तुमच्या गावाला याचं म्हणलं तर बाहेरचे लोक 2दा विचार करून येत होते. आता काय रस्त्याची काय हालत आहे तुमच्या गावच्या सध्या? आता रस्ता नंबर 1 तांबरवाडी ते हलशी रस्ता झालेला आहे पूर्ण. पुन्हा पावसाळ्यामध्ये आम्हाला गावाच्या बाहेर पडता येत नव्हतं. ते भवानी मंदिरच्या पाठीमागाला पूल मंजूर केली. यावर्षी एवढा पाऊस झाला तगेरखेड आणि हलशी महामार्गाला लागायचं म्हटलं तर एकच रस्ता होता, ते भवानी मंदिराच्या पाठीमागाला. हे BJPवाल्यानं संभाजीरावनं केले, त्याच्यामुळं आमचं गाव बाहेर पडलं. त्याच्यामुळं आज आमच्या गावामध्ये प्रत्येकजण BJPचाच विचार करते की बाबा सर्वसामान्यांच्या कामाला हे BJPचे हे करतात, समजा सहकार्य करतात. ह्या पद्धतीने हे करतात. विकासाचा रस्ता कम्प्लीट आहे, म्हणजे चालू आहे. तुगावच्या रस्त्याला 2 कोटीची मंजुरी आहे जवळपास. येणाऱ्या काळामध्ये काय तुमच्या गावातली जनता काय म्हणते सध्या? आमच्या गावातली जनता पूर्ण BJPच्या पाठीमागे आहे. BJPला बहुमत मिळते. आतापर्यंत BJPलाच बहुमत मिळालं, आणि इथून ह्या वेळेस तर आणि जास्तीत जास्त बहुमत मिळेल.
आपण आता सध्या हलसी तुगाव या गावामध्ये आहे. आपण गावातील बरेच एक दोन नागरिकांची मुलाखत घेतली. त्यामधून गावातील नागरिकांनी एक सांगितलं की बाबा की गावातली काय परिस्थिती आहे, काय विकास कामं झालेली आहेत, राहिलेली आहेत, या विषयावर तिने सांगितलेलं आहे. आणि भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सध्या इथं तर वातावरण पॉझिटिव्ह दिसत आहे. आपण बघत आहात मराठवाडा न्यूज नेटवर्क लातूर. नमस्कार मामा, आपलं काय नाव? नमस्कार, किशोर तुंगे. काय सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीचं रणधुमाळ चालू आहे, त्यामध्ये दोन्ही पक्षाचे येऊन प्रचार करून गेलेत आपल्या गावामध्ये. काय वातावरण काय म्हणतंय सध्या? वातावरण तुम्हाला सांगतो भाजपचं आहे आमच्या गावात. आणि तुम्हाला सांगतो असा उमेदवार दिलेला आहे की तानाजी अप्पा बिरादरला की भयांना तळागाळापासून काम केलेले आहेत आमचे तानाजी अप्पा. तर भयाचे एवढं भरपूर आमच्या गावात लक्ष आहे. आणि आमच्या गावचे तुम्हाला सांगतो भाजपला तुम्हाला सांगतो मत जास्त पडतं इथून. म्हणजे विकास काय तुमच्या गावात झालेला आहे काय? ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीचे जे उमेदवार आहेत त्याच्या अगोदर पण तुमची भारतीय जनता पार्टीचे इथं सदस्य होते, मग त्यावेळेस काही विकास झाला आहे का? जिल्हा परिषदेच्या मार्फतून भरपूर विकास झाला आहे. तुम्हाला सांगतो छोटू बायाचं एवढं लक्ष होतं की लाडक्या बहिणीचं तुम्हाला सांगतो 100% बहिणीवाला इथं लाभ मिळतोय. आणि बरेच कामं तुम्हाला सांगतो जिल्हा परिषदेच्या मार्फत रोडचे कामं, शाळेचे कामं, पुन्हा तुम्हाला सांगतो नालीचे बरेच कामं झाले पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या मागल्या प्रमुख. आता इथंच प्रामुख्यानं तुमच्या गावाच्या साईडला तुगाव म्हणून गाव आहे कर्नाटक, आणि तुम्ही हलसी महाराष्ट्रात. आता माग इथे मोठी यात्रा झाली हलसीला. मधला जो रस्ता आहे कच्चा रस्ता वाहून गेलेला आहे पाण्यानं पुरानं, मग त्या रस्त्याची दुरुस्ती का झाली नाही? तुम्हाला सांगतो आता मंजूर भयांना 1,80,00,000 दिले आहेत. तर मी आमच्या गावातले भाजपचे नेते अभिमन्यू तुंगे जाऊन संपर्क केल्या लगेच रस्ता तुम्हाला सांगतो भयानं ताबडतोब तुम्हाला सांगतो गुत्तेदारला बोलून नंबर 1 मध्ये रस्ता केला जातात. दुरुस्ती नंबर 1 झाले. तुम्हाला सांगतो आता तुम्हाला सांगतो 4 वाहन एका टाइमला जातात. एवढं नंबर 1 भयानं करून दिलेत. आणि थोड्या दिवसामध्ये तुम्हाला सांगतो ते काम चालू होणार. मोठं काम 1,000 म्हणजे 1,80,00,000 गुत्ता आहे ते पूर्ण. आणि तुम्हाला सांगतो आता ताबडतोब आता भया कसं म्हणून अभिमन्यू तुंगे आम्ही शौरज पाटील गेलतो तिथे. गेल्यावर तुम्हाला सांगतो भयापेक्षा ताबडतोब तुम्हाला सांगतो गुत्तेदारला इकडे पाठवले. आणि नंबर 1 तुम्हाला सांगतो यात्रेकऱ्याला जाण्यासारखा रोड करून भयानं करून दिली, कच्चा रोड. येणाऱ्या काळामध्ये गावामधील काय सध्या वातावरण काय म्हणते, बाकीची जनता काय म्हणते? आता तुम्ही एक गावातले नागरिक म्हणून तुम्हाला विचारतो, गावातल्या बाकीच्या लोकांमध्ये काय मनामध्ये काय चालू आहे त्यांच्या सध्या? भारतीय जनता पार्टी चालू आहे का काँग्रेस चालू आहे? काय त्यांच्या मनामध्ये काय चालू आहे सध्याच्या? आता कसं सांगतो तुम्हाला आमच्या गावात पुरा भाजप मंडळ आहे. भारतीय जनता पार्टीला तुम्हाला सांगतो भारतीय जनता पार्टीच म्हणतात. गेल्या विधानसभेला गाव आपलं कसं पद्धतीनं चांगला नंबर एक पद्धतीनं भारतीय जनता पार्टी ह्यावेळेस भारतीय जनता पार्टी प्लसच ह्या वेळेस पण प्लसच होणार. आणि त्यांना जे 5 उमेदवार दिले आहेत की नंबर 1 तुम्हाला सांगतो भयानं तुम्हाला सांगतो किती तहसीलमध्ये होते भरपूर लोक, भरपूर पैसेवाले होते. आता भयाचा असा एक विचार आहे की तुम्हाला सांगतो तळागाळापासून गरीब माणसाला तिकीट देणार आहे. तर आपल्याला तिकीट दिलं तर तुम्हाला सांगतो एवढं गाव खुश आहे, एवढे कार्यकर्ते खुश आहेत. तुम्हाला सांगतो आपल्याला बऱ्याचपैकी मतदान तुम्हाला सांगतो भरपूर मतदान पडणार आहे. नमस्कार. आज आपण जिल्हा परिषद गट हलगारा हे यातील गटातील गाव आहे हलसी तुगाव. तर हलसी गावाच्या तांड्यावरती आलो आपण इथं. ह्या तांड्यापासून प्रामुख्यानं बघाल तर एक साधारण अर्धा किलोमीटरवरती कर्नाटक सुरू होतं. आणि ह्या गावाच्या अखेरपर्यंत आमदार म्हणा, जिल्हा परिषद सदस्य म्हणा, दोन्ही पक्षाचे सदस्य, पंचायत समिती सदस्य या गावामध्ये येऊन प्रचार वगैरे करून गेलेत. आणि इथील गावातील नागरिक आहेत, शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूया. नेमकं कोणत्या विकासावर बोलले की येऊन प्रचार करून फक्त पक्षाचं नाव सांगून गेलेले आहेत? काय म्हणतं मग आपलं नाव काय? मी शाहूराज पाटील, हलसी तुगाव येथील रहिवासी असून मी ग्रामपंचायतचा मेंबर आहे सध्या. आणि आज रोजी आमच्या गावात ग्रामपंचायतीला 57 लाख रुपये फंड
खात्यावर जमा असून सुद्धा ग्रामपंचायत कसल्याही प्रकारचे काम करत नाही. आणि भारतीय जनता पार्टीनं आत्तापर्यंत माननीय आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब, अरविंद भाऊ पाटील निलंगेकर साहेब यांच्या माध्यमातून हलसी गाव हे कर्नाटक बॉर्डरला असून, सीमेवर असूनसुद्धा इथं पूर्ण विकास झालेलाच आहे. विकास झाला म्हणजे कोणता? औरादून येणारा तेरणा नदीवरचा ब्रिज, त्यातून येणारा पूर्ण रस्ता, हे रस्त्याचं काम जवळपास 18-20 कोटीचा रस्ता आहे. हलगऱ्याहून हलसीला येणारा रस्ता, भवानी मंदिरपाशी पूर आल्यानंतर तिथं एक वडा होता, त्या वड्यावर जवळपास नाबार्डमधून त्यांनी काम मंजूर केले आणि हलसीला पुराचा संपर्क तुटत होता. यावर्षी तर मोठा पूर होता. मोठ्या पुरातून 12 दिवस गावचा, ते जर पूल झाला नसता 12 ते 15 दिवस संपर्क तुटला असता. फक्त पुलाचं काम झाल्यामुळं संपर्क तुटला नाही. हे एक. परत हलसीच्या बाजूला तुगाव हे कर्नाटकात असून, कर्नाटकातल्या गावाला 3 वर्षानंतर एक मोठी यात्रा भरते, जवळपास महिनाभर. आणि त्या यात्रेसाठी हलसी ते तुगाव 1.5 किलोमीटरचं अंतर आहे. कर्नाटक राज्यानं ब्रिज केला, पण रस्ता महाराष्ट्रात असल्याकारणानं तो वाहून गेला होता. त्याबद्दलसुद्धा माननीय आमदार साहेबांनी संबंधित यंत्रणेला सांगून ते रस्ता दुरुस्त करून घेतला आणि परत त्या रस्त्याचं पुढच्या येणाऱ्या आर्थिक वर्षात 1,80,00,000 रुपये खर्चून तो रस्ता आणि त्या रस्त्यावर कमानी टाईप, म्हणजे पाणी खालून आणि वर रस्ता असा ब्रिज तयार होऊन परत कधीच संपर्क तुटणार नाही तुगाव आणि म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटकाचा, असा विकास झालेला आहे. आता दोन्ही जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत आणि पंचायत समितीचे सदस्य आहेत, तुमच्या गावामध्ये प्रचार येऊन करून गेलेले आहेत. मग ते काय विकासाचे काय मुद्दे घेऊन आले होते? विकासाचे मुद्दे आता दोन्ही म्हणजे काँग्रेसचे उमेदवार. काँग्रेसचा उमेदवार हा आत्तापर्यंत सध्या शासकीय सेवेत आहे, संस्था आहे त्यांची. त्या संस्थेच्या माध्यमातून फक्त 10-5 लोक त्यांच्या संस्थेत आहेत आणि आपल्याला मतदान मिळतं आहे म्हणून त्यांनी उभं टाकलेले आहेत. तानाजी बिराजदार हा भाजपाचा आहे, भारतीय जनता पार्टीतून आमदार साहेबांनी त्यांना तिकीट दिलेलं आहे आणि बरंच 15 वर्षापासून ते भारतीय जनता पार्टीचं युवा मोर्चाचं काम करतात आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्यालाच तिकीट दिलेलं आहे, उमेदवारी दिलेली आहे. आणि त्यांचा विषय म्हणजे मोदी साहेबाचं सरकार केंद्रात, महाराष्ट्रात भाजपाचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब. आणि आमच्या गावाला मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून बी तांड्यापर्यंतच्या सुविधा पूर्ण झालेल्या आहेत. तांड्यावर शाळा आहे 4थीपर्यंतची, अंगणवाडी आहे आणि जिल्हा परिषदेची जी शाळा आहे त्या माननीय आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब ज्यावेळेस मंत्री होते त्यावेळेस आमच्या शाळेचा पुनर्जीवित करून खेळाचे हे ते साहित्य देऊन ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. बारीक सारीक म्हणजे जिल्हा परिषदेची शाळा असो, परत ह्याचं पाण्याचा प्रश्न, जलजीवन मिशन अंतर्गत मोठी टाकी आहे, त्याचं किंमत जवळपास 1.5 कोटी आहे, 1.20 कोटी एवढी असून विहिरी झाली आहे. फक्त ग्रामपंचायतीनं हस्तांतरण करून घेऊन वितरण व्यवस्था केली नाही ही गावातला, त्यांच्या माध्यमातून भरपूर विकास झालेला आहे. आता तसं म्हणलं गेलं तर आता जे काही कामं सांगितलेत हे मिक्सिंग कामं आहेत. आता ह्याच्यामध्ये काही आमदारकडून काम झाले आहेत, काही जिल्हा परिषदकडून कामं झालेली आहेत. मग सगळं श्रेय आपण आमदाराला पण येता येणार नाही आणि जसं सगळं श्रेय जिल्हा परिषदेला पण देता येणार नाही. सरकार इथून तिथून एक असल्यामुळं आमदार आणि जिल्हा परिषद त्यावेळेस आमचीच होती आणि त्यावेळेस बी विकास झालेला आहे, आताही विकास चालूच आहे. आमदार साहेब त्यांच्या माध्यमातून जे करता येतं आहे, आता मोठे काम आहेत तेवढं बजेट जिल्हा परिषदला राहत नाही, ते जे काही त्यांच्या अखत्यारीत येतात ते पूर्ण विकास आम्हाला मिळालेला आहे, भरपूर निधी मिळाला. आता तुमच्या गावातील साधारण मतदान किती आणि कसं बहुमत कुणाला जास्त पडेल? आमच्या गावात एकूण मतदान आहे जवळपास 2600 मतदान आहे. आता 2007 त्यापैकी 1800 मतदान होईल
1800 मतदान झालं तर आमच्या गावातला एक उमेदवार उभं टाकलेला आहे, त्याला एक 50-60 मतदान जाईल आणि बाकी सगळं उर्वरित मतदानात झालेल्या मतदानापैकी 70-72% आम्हाला मतदान मिळेल, भारतीय जनता पार्टीला मतदान मिळेल, तानाजी बिराजदारला मतदान मिळेल. आता जे तुमचे बाकीचे पंचायत समितीचे जे उमेदवार आहेत त्यांचं कसं आहे नेचर काय, नाही, तुम्ही नाही. त्यांच्याशी काही भेट वगैरे झाली? भेट झाली, मी त्यांच्यासोबत होतो, गावात हिंडलो. ती तर महिला आहे आणि त्या महिलेनं प्रत्येक महिलेशी संपर्क साधला आणि संपर्क साधून त्यांनी लाडकी बहिणीबद्दल विचारणा केली, बचत गटाच्या माध्यमातून, आशा सेविकाच्या माध्यमातून ह्या सगळ्या सुविधा व्यवस्थित आहेत आणि ही श्रेय आमदार साहेबालाच जाणार. नाही, आता तसं बघितलं तर महिलालाच का दिले त्यांनी इथं उमेदवारी? महिलाला आता ते सोडत आहे, जी आरक्षणाची सोडत आहे, जी प्रोसिजर आहे त्या सोडतीप्रमाणे महिलाला मिळालं म्हणून ती महिला झाली. आणि ओपन जिल्हा परिषद आहे, तानाजी आप्पा आहे. आता हलगऱ्याचा पंचायत समिती आहे तर ओपन आहे, ओपन त्या शासकीय ह्याच्यानुसार मिळालेल्या उमेदवारी आहेत. उमेदवारी दिलेला आहे. हां, मग आता या गावामधून तुम्हाला बहुमत भारतीय जनता पार्टीला असं भेटायला असेल तुमचं म्हणणं आहे, बरोबर? हो. आता येणाऱ्या काळामध्ये ह्याने जर निवडून आले भारतीय जनता पार्टी, खरंच विकास करेल का? नाही, भारतीय जनता पार्टी विकास तर करणारच करणार. ही उमेदवार असे आहेत की सर्वसामान्य कुटुंबातले आहेत, आपण त्यांना हाताला धरून काम करून घेऊ शकतो. जरी ती इकडं तिकडं गेले तरी आम्हाला त्यांना आणता येते आणि विकास करून घेणार म्हणजे घेणारच. जे काही त्यांच्या माध्यमातून जे आहे त्यांच्या काही मर्यादा येतात, त्या माध्यमातून जेवढं बजेट आमच्या गावाला देता येईल तेवढं जास्तीत जास्त घ्यायचा प्रयत्न करू. आपण आत्ताच इथले ग्रामपंचायतीचे सदस्य पण आहेत, आत्ता सांगितले त्याने. मला वाटलं आम्ही रस्त्यानं जात होतो, शेतकरी आहेत म्हणून शेतकरीची मुलाखत घ्यावी ह्या अनुषंगाने इथं आपण आलो. आणि आम्हाला नंतर कळाले की ग्रामपंचायत सदस्य पण यांनी गावाची परिस्थिती सांगितली आणि गावामधून कुणाला बहुमत भेटेल यांचे विचार आपल्या चॅनलच्या मार्फत त्यांनी मांडलेले आहेत. आपण बघत आहात मराठवाडा न्यूज नेटवर्क, लातूर.